नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अश्विन सायली आणि अर्जुनला म्हणतो की दादा वहिनी दादाचा डिस्चार्ज झाला आहे, त्यामुळे आता 5 मिनिटात आपण पुढची प्रोसेस पूर्ण करून घरी जाऊ शकतो. सायली म्हणते बरं झालं डिस्चार्ज मिळाला आहे, आता यांना घरी जाऊन आराम करायला मिळेल. तर त्याचवेळी तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला विचारतो काय मग पेशंट तब्येत कशी आहे. तर अर्जुन म्हणतो तू असशील पेशंट, मी नाही. तर चैतन्य म्हणतो एवढा का चिडतोयस, काय झालंय नक्की. अर्जुन म्हणतो ते राहू देत, मला अगोदर सांग की इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी तुझं बोलणं झालंय का, काही कळालं आहे का. तर आता चैतन्य विषय बदलतो आणि अश्विनला म्हणतो अश्विन डिस्चार्ज झालाय ना, सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे ना, मग आपण आता निघायचं का. तर अर्जुन म्हणतो थांब चैतन्य, मी तुला काहीतरी विचारलं आहे. इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी तुझं बोलणं झालं आहे का, तर ते काय म्हणालेत ते मला ऐकायचं आहे. चैतन्य, माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नकोस. आता मात्र चैतन्याचा नाईलाज होतो. चैतन्य म्हणतो अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत यांनी महिपत शिकरेकडून सत्य वधवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही केल्या महिपत शिकरे मात्र तोंड उघडायला तयारच नाही आहे, तो काहीच बोलायला तयार नाही आहे. अर्जुन, महिपत शिकरेला पकडून आपल्याला काहीच उपयोग झाला नाही आहे असंच वाटत आहे. आता मात्र अश्विनही चिडतो. अश्विन म्हणतो हा माणूस पोलिसांनाही घाबरत नाही आहे का. तर सायली म्हणते ते सगळं काही जाऊ देत, अगोदर आपण घरी जाऊयात आणि त्यानंतर आपण जे काही करायचं आहे ते पुढचं नंतर पाहता येईल. तर अर्जुन म्हणतो सायली, एक काम करशील का तू बायको, तू अश्विनसोबत घरी जाशील का, कारण मी जरा चैतन्यासोबत पोलीस स्टेशनला जातो, कारण त्या महिपत शिकरेची शाळा आता मलाच घ्यावी लागेल. सायली म्हणते अहो तुम्ही काय बोलताय, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय आणि तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाताय. अश्विन भाऊजी तुम्ही तरी समजवा यांना, माझं तर काही ऐकायलाच तयार नाही आहेत. अश्विन म्हणतो दादा अरे तू काय बोलतोयस, तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे तू आता घरी चल. अर्जुन म्हणतो नाही, मला जोपर्यंत महिपत शिकरेकडून सत्य वधवून घेता येत नाही तोपर्यंत मला काही शांत आराम करावासा वाटणारही नाही, त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या. सायली म्हणते अहो तुमच्या तब्येतीच्या बाबतीत मला कोणताही खेळ चालणार नाही, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय, तुमचा हात दुखतोय ना. अर्जुन म्हणतो कुठे, माझा हात वगैरे दुखत नाही आहे, आणि तसंही मला सांग, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं आहे ना, मग मी आल्यानंतर आराम करेन आणि मला बरं वाटलं आहे म्हणूनच तर त्यांनी डिस्चार्ज दिला आहे, तू काळजी करू नकोस. सायली म्हणते म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात का. तर अर्जुन म्हणतो सायली तुला माझी शपथ आहे, आत्ता कुठे आपण जिंकत आलो आहोत, मला प्लीज थांबवू नकोस. काही करून सिनियरचा अपघाताचा मास्टर माइंड कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं. काही झालं तरी आता आपल्याला थांबायचं नाही. आता सायली शांत असते. अर्जुन म्हणतो बायको तू शांत आहेस म्हणजे तू परवानगी दिलीस हो ना, असं म्हणत आता अर्जुन चैतन्यासोबत पोलीस स्टेशनला निघालेला असतो. सायली थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काही थांबायला तयार नसतो. आता सायलीचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता अर्जुन महिपत शिकरेंकडून सत्य कबूल करून घेण्यासाठी त्यांच्या समोर बसतो आणि म्हणतो महिपत कसं आहे ना, आता तू पूर्ण अडकलंयस, आता काही केल्या तुझी सुटका होणार नाही, पण मी तुझी शिक्षा कमी करू शकतो. मला माहीत आहे सिनियरचा तू अपघात घडवून आणला होतास, या मागे तुझा हात नाही आहे किंवा हे सगळं काही तू केलं नाही आहेस, या सगळ्या मागे तुझा कोणीतरी बॉस आहे की ज्यांनी तुला हे सगळं काही करायला भाग पाडलं होतं, आणि तुझा बॉस कोण आहे हेच मला ऐकायचं आहे. आता तू त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करतोयस, प्लीज त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याने काहीही फायदा होणार नाही. महिपत तुला जर सुटायचं असेल, तुझी शिक्षा जर कमी करायची असेल तर तुला त्या मास्टर माइंडचं नाव सांगावंच लागेल. आय नो, मला माहीत आहे तुला वाटत असेल की तुला शिक्षा होईल, परंतु कायद्यात बसेल तेवढी सगळी मदत मी तुला करायला तयार आहे, फक्त मला त्या मास्टर माइंडचं नाव सांग. महिपत तू गप्प काय आहेस, बोल. महिपत शिकरे ही सुपारी तुला कोणी दिली होती, हे सगळं काही करायला तुला कोणी सांगितलं होतं, हे तुला मला सांगावंच लागेल, कारण आता सत्य लपवून काहीही उपयोग नाही. आता महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. अर्जुन त्यांच्या उत्तराची वाट पाहत असतो, परंतु महिपत शिकरे मात्र तोंड बंद करून असतात. आणि त्याचवेळी नागराज काका तिथे पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता महिपत शिकरे नागराज काकांकडे पाहू लागतात. अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतो की महिपत शिकरे असे नागराज काकांकडे का पाहत आहेत, कदाचित त्यांना नागराज काकांचं नाव तर सांगायचं नसेल ना. तर इकडे नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. पण आता नागराज काकांपेक्षाही दयनीय अवस्था झालेली असते प्रियाची. प्रिया तर चांगलीच
घाबरलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते की जर महिपत शिकरेने तोंड उघडलं आणि त्याने जर माझं नाव सांगितलं तर जेल तर मला होणारच आहे, पण हे सगळे सुभेदार हाताला धरून फरफटत मला घराबाहेर काढतील आणि अश्विनही माझी साथ नाही देणार. कारण आजकाल अश्विनही माझ्याशी नीट बोलत नाहीये. परंतु नाही, काही करून या सगळ्या सुभेदारांना घोळात तर घ्यावंच लागेल. पण काय मार्ग आहे मला माहीत आहे. सुभेदारांना जर घोळात घ्यायचं असेल, त्यांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्यासाठी स्वयंपाक करावा लागेल. आता सगळ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी, सगळ्यांचं मन जपण्यासाठी प्रिया किचनमध्ये येते आणि विमलताईंना म्हणते विमल. तर विमलताई म्हणतात काय हवंय? तर प्रिया म्हणते मला काही नकोय, पण आज सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवणार आहे. आता हे ऐकल्यानंतर विमलताई मोठ्यानेच म्हणतात काय? तर प्रिया आता विमलताईंना म्हणते एवढ्या मोठ्याने रिॲक्ट होण्यासारखं मी काहीही बोलली नाहीये. मी फक्त एवढंच बोलली आहे की मी पोहे बनवते, सगळ्यांसाठी नाश्ता मी बनवते. आता मला सांग पोहे कुठे आहेत आणि मिरची कांदा ते सगळं काढून ठेव. तर आता विमलताईंना मात्र काहीच कळत नसतं. विमलताई म्हणतात की पोहे मागच्या रॅकमध्ये आहेत आणि कांदा मिरची मी काढून ठेवली आहे. परंतु तन्वीताई पोहे अगोदर भिजवायचे असतात. प्रिया म्हणते हो का? पण हे तर मला माहीतच आहे. तर त्यानंतर आता विमलताई प्रियाला म्हणतात तन्वीताई पोहे बनवून झाले ना की त्यावर अशी कोशिंबीर आणि ओलं खोबरं पेरायचं, खूप छान लागतील आणि सगळ्यांना तसेच आवडतात. तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते तुला काय वाटते ग विमल, मला साधे पोहे बनवता येत नसतील? जा तू तुझ्या कामाला जा. असं म्हणत आता प्रिया विमलताईंना त्यांच्या कामासाठी पाठवते आणि स्वतः पोहे बनवायची जबाबदारी घेते. आता प्रियाला नीट कांदाही कापता येत नसतो आणि तरीसुद्धा सुभेदारांचं मन जिंकण्यासाठी प्रिया किचनमध्ये पोहे बनवत असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत आता नागराज काकांना आतमध्ये घेऊन येतात. आता नागराज काका महिपत शिकरे तोंड उघडण्या अगोदरच त्यांच्यावर आरोप करत म्हणतात महिपत सुमन कुठे आहे? सांग माझी सुमन कुठे आहे? मला चांगलंच माहीत आहे की सुमनला किडनॅप करण्यामागे तुझा हात आहे. तूच सुमनला कुठेतरी ठेवलंयस. सांग माझी सुमन कुठे आहे? अरे कधी काळी आपली मैत्री होती, त्या मैत्रीची तरी तू जाण ठेवायला हवी होतीस. मला मान्य आहे की मी तुझ्यासोबत मैत्री तोडली, तुझ्यासोबत असणारे सगळे संबंध तोडलेत आणि या सगळ्याचा राग तू असा काढणार आहेस? अरे माझा या सगळ्याशी संबंध होता ना, मग तू सुमनला किडनॅप का केलेस? बोल महिपत, सुमन कुठे आहे? मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुझा हात आहे. अरे जरा तरी लाज असेल ना तर तोंड उघडशील. आता मात्र महिपत शिकरे रागाने फक्त शांतपणे नागराज काकांकडे पाहत असतात. महिपत शिकरेंना चांगलंच माहीत असतं की हे सगळं काही करणारे नागराज काकाच आहेत. परंतु महिपत शिकरे फक्त शांतपणे नागराज काकांकडे पाहत असतात. आता नागराज काका संतापल्याचं नाटक करत असतात, परंतु आतमधून मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी विमलताईंना आवाज देतात आणि म्हणतात विमल माझ्यासाठी दूध घेऊन ये. आता हीच संधी असते पूर्णाजींना मनवायची आणि म्हणूनच प्रिया ही पूर्णाजीसाठी घाईघाईने दूध गरम करते आणि त्यांच्यासाठी दूध घेऊन जाते. पूर्णाजी पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणतात तू तू काय करतेस इथे? तर प्रिया म्हणते पूर्णाची मला माहीत आहे, मला ठरवून दिलेल्या वेळेतच मी किचनमध्ये काम करायला हवं, परंतु काय आहे ना आपल्या माणसांसाठी काही करावंसं वाटलं तर मी करू शकतेच ना, आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे दूध घेऊन आली आहे आणि घरातील सर्वांसाठी मी पोहे बनवत आहे. आता पूर्णाची प्रियाशी काहीही बोलत नाही, तिच्या हातातील दुधाचा ग्लास घ्यायला जातात. तर त्यावेळी पूर्णाजींना कांद्याचा वास येतो. पूर्णाजी म्हणतात तुझ्या हाताला तर कांद्याचा वास येतोय, तर आणि त्याच हाताने तू दूध घेऊन आली आहेस? प्रिया म्हणते सॉरी हात धुवायचे विसरूनच गेले, घाईघाईने दूध घेऊन आले. आता प्रियाच्या लक्षात येतं की गॅसवर आपण दूध ठेवलं आहे आणि म्हणून धावतच प्रिया किचनमध्ये येते आणि दुधाचं पातेलं उतरत असते. परंतु त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की दूध तर फाटलं आहे. तर प्रिया म्हणू लागते दूध तर खराब झालं आहे, एक काम धड होत नाही. तर इकडे पूर्णाची दूध पिण्यासाठी ग्लास हातात घेतात, पण त्या ग्लासाला पूर्णपणे कांद्याचा वास येत असतो आणि म्हणून पूर्णाची दूधही पित नाहीत. आता इकडे प्रिया किचनमध्ये पोहे बनवत असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं आता नागराज काका महिपत शिकरेंचा गळा दाबण्यासाठी पुढे येतात. आता इन्स्पेक्टर साहेब आणि पोलिसांची संपूर्ण टीम नागराज काकांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात नागराज साहेब तुम्ही काय करत आहात? प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना म्हणतात प्लीज तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत राहा. तर नागराज काका नाटक करत म्हणतात कसा शांत राहू मी? माझी बायको गायब आहे आणि या सगळ्या मागे या माणसाचाच हात आहे. या माणसानेच माझ्या बायकोला, माझ्या सुमनला गायब केले.
मी सगळीकडे शोधून थकलो आहे. आता तुम्ही याला मारा सोडा, परंतु याच्या तोंडून सत्य वधवून घ्या की माझी बायको कुठे आहे. यानेच माझ्या बायकोला गायब केलं आहे असं म्हणत नागराज काका रडण्याचं नाटक करत असतात, आकांतांडव करत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार साहेब नागराज काकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता हे सगळं काही महिपत शिकरे शांतपणे पाहत असतात आणि हे सगळं काही चालू असताना नागराज काका रागानेच म्हणतात, वाटलंच ना तर याला फासावर चढवा. आता मात्र महिपत शिकरे तोंड उघडतात आणि म्हणू लागतात, सुभेदार साहेब, तुम्ही मगाशी मला काय विचारत होता? त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही मला हेच विचारलं होतं ना की किल्लेदारांना मारायची सुपारी मला कोणी दिली होती? तर अर्जुन म्हणतो, देणार आहेस का उत्तर? बोल, कोणी दिली होती तुला ही सुपारी? आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता महिपत शिकरे काही बोलणार त्या अगोदरच नागराज काका म्हणतात, बोल महिपत, तुला कोणी दिली होती सुपारी? आता तू सांगच, कोण उठलं होतं की माझ्या दादाच्या जीवावर, की ज्याला माझ्या दादाला मारायचं होतं? त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. महिपत, सांग, तुला ही सुपारी कोणी दिली होती? कोणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं काही केलं होतंस? तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तुला सांगावंच लागेल. आता मात्र महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात. त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटत असते. तर आता महिपत शिकरे काही बोलू नयेत म्हणूनच नागराज काका पुढे म्हणतात, मला माहीत आहे आत्तापर्यंत तू खूप पापं केली आहेस, खूप गुन्हे केले आहेस, खूप खूनही केले आहेस आणि या सगळ्याची शिक्षा आता तुझ्या मुलीला भोगावी लागत आहे. आत्तापर्यंत तुझ्या मुलीने तुझ्या कर्माची शिक्षा भोगली आहे आणि म्हणूनच शेवटी तिला जेलमध्ये शेवटचा श्वास घ्यावा लागला. जेलमध्येच मेली ती. हे सगळं काही महिपत तुझ्यामुळे घडलं आहे. आज तिचा आत्मा तडफडत असेल, तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी आहे महिपत, असं म्हणत आता साक्षीचं नाव घेत महिपत शिकरेंना घाबरवण्याचं नागराज काका काम करत असतात. नागराज काका पुढे म्हणतात, तू पापं केलीस आणि या सगळ्यामध्ये तुझी पोरगी अडकली. सांग, आता तर सांगूनच टाक की तुला ही सुपारी कोणी दिली होती, म्हणजे तुझ्या पोरीच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. आता मात्र महिपत शिकरेंना नागराज काकांचं बोलणं आठवतं की नागराज काका महिपत शिकरेंना बोललेले असतात, तू जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर साक्षीचा असाच एक व्हिडिओ तुला पाहायला मिळेल. त्यामुळे आता तोंड बंद ठेवायचं. आता हे सगळं काही आठवल्यानंतर महिपत शिकरे मनाशीच म्हणतात की नाग्या मला अडवून धमकी देण्याचा प्रयत्न करतोय. आता मला माझ्या साक्षीसाठी तोंड बंद ठेवावंच लागेल, माझ्या पोरीसाठी. तर इकडे अर्जुन नागराज काकांना म्हणतो, नागराज काका, मी आणि इन्स्पेक्टर सावंत सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण तू कशाला आतमध्ये आलायस? तुला यायची काहीही गरज नव्हती. आम्ही हे सगळं काही हँडल करत होतोच ना. तर नागराज काका नाटक करत म्हणतात, राहवलं नाही रे, मला माझ्या बायकोची काळजी वाटत आहे. कुठे असेल माझी बायको? कुठे असेल माझी सुमन? कशी असेल? या माणसाने काही केलं तर नसेल ना? मला खरंच काळजी वाटत आहे, असं म्हणत नागराज काका रडण्याचं नाटक करत असतात. आता महिपत शिकरे हे सगळं काही नाटक शांतपणे पाहत असतात. आता अर्जुनची नजर नागराज काका आणि महिपत शिकरेंवर असते. दोघंही नक्की काय इशारे करत आहेत हे सगळं काही अर्जुन अगदी निरखून पाहत असतो. तर नागराज काका म्हणू लागतात, याने माझ्या बायकोला मारलं तर नसेल ना? तिचा खून तर केला नसेल ना? कारण हा काहीही करू शकतो. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना नागराज काकांना बाहेर घेऊन जायला सांगतो. तर आता नागराज काका बाहेर यायला तयार नसतात, परंतु इन्स्पेक्टर सावंत जबरदस्तीने बाहेर घेऊन येतात. परंतु तरीसुद्धा नागराज काका काही महिपत शिकरेंना धमकी द्यायचे थांबत नसतात. नागराज काका म्हणतात, महिपत, लक्षात ठेव, तुझ्या पोरीसारखा तू सुद्धा तडफडून मरशील. तुला सुद्धा शपथ आहे, काही जर चुकीचं केलंस तर. आता मात्र हे सगळे काही इशारे महिपत शिकरेंना कळालेले असतात. आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे हे महिपत शिकरेंच्या लक्षात आलेलं असतं. आता अर्जुन हे सगळं काही शांतपणे पाहत असतो की नक्की यामध्ये यांचं काय चाललंय हे अर्जुनला शोधायचं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई आता अस्मिताला बाहेर घेऊन येतात. अस्मिता डॅडना विचारते, डॅड, अर्जुन आता ठीक आहे ना? त्याला डिस्चार्ज मिळाला आहे का? तर प्रतापराव म्हणतात की हो, आताच माझं अश्विनशी बोलणं झालं आहे, तो पेपर कलेक्ट करत होता, येतच असतील सर्वजण घरी. तर आता कल्पनाताई म्हणतात, तू शांत बस, तोपर्यंत मी तुझ्यासाठी दूध आणि नाश्ता घेऊन येते. तर आता कल्पनाताई किचनमध्ये पाहतात तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कल्पनाताई पूर्णाजींकडे पाहतात तर पूर्णाजी म्हणतात, नाश्ता बनवते म्हणे. तर आता प्रिया म्हणू लागते, पूर्णाजी, तू असं का बोलतेस? अगं मी खरंच सगळ्यांसाठी नाश्ता बनवते आई, मी सर्वांसाठी पोहे बनवते, तुम्ही बसा.
5च मिनिटात पोहे होतील आणि मी सर्वांसाठी पोहे घेऊन येईन, असं म्हणत आता प्रिया किचनमध्ये काम करत असते. आणि प्रियाचं हे शांत, अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, हे मात्र पूर्णाजींना चांगलंच कळालेलं असतं. तर त्याचवेळी सायली आणि अश्विन घरी येतात. आता सायली आणि अश्विन घरी आलेत हे पाहून प्रतापराव म्हणतात, अगं अर्जुन कुठे आहे? तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, हो ना, अर्जुन कुठे आहे गं? अर्जुन तर कुठे दिसत नाहीये. तर कल्पनाताईंना सायली म्हणते, आई तुमच्या मुलाला कामाव्यतिरिक्त काही दिसतं का? आत्तासुद्धा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर थेट पोलीस स्टेशनला गेले आहेत. मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु थांबायला काही तयार नाहीत. आता मात्र पूर्णाजी म्हणतात, काय हे? तर प्रतापराव म्हणतात, हो ना, अर्जुनला थोडा आराम करता आला नाही का? आणि अश्विन, अर्जुन अगदी ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर अश्विन म्हणतो, नाही डॅड, आता अर्जुन ठीक आहे, काळजी करायचं काहीच कारण नाही. आणि पुढचे 8 दिवस मीच अर्जुनचं घरी ड्रेसिंग चेंज करेन, तुम्ही काळजी करू नका. 1 आठवडाभर लागेल, जखम नीट होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रतापराव म्हणतात, बरं, एवढं तरी नशीब आमचं की आता अर्जुनला बरं वाटत आहे. तर सायली म्हणते, आई मी आलेच, मी फ्रेश होऊन येते आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेते. आता प्रिया जोरातच चमच्याचा आवाज करते की जेणेकरून सायलीचा किचनमध्ये लक्ष जावा. सायली पाहते तर प्रिया किचनमध्ये असते आणि म्हणूनच सायली कल्पनाताईंकडे पाहते. कल्पनाताई हसू लागतात. तर अश्विनलाही हे सगळं काही आश्चर्य वाटत असतं. तर इकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं की शेवटपर्यंत महिपत शिकरेंनी काही तोंड उघडलेलं नसतं. सत्य काय आहे हे अर्जुन किंवा पोलिसांना ते सांगायला तयार नसतात आणि म्हणूनच अर्जुनला आता काय करावं काहीच कळत नाही. अर्जुन सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मनाशीच म्हणतो की महिपत शिकरे ऑलमोस्ट मला त्या मास्टर माइंडचं नाव सांगायला तयार झाला होता, परंतु त्याच वेळी नागराज काका त्या ठिकाणी आला आणि त्यांनी साक्षीची आठवण काढली. मग साक्षीची आठवण काढल्यानंतर महिपत शिकरे एकदम गप्प का झाला असेल? नक्की काय घडलं असेल आणि या सगळ्या मागे नक्की काय कारण असेल? तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो, माझं काम झालंय, तुझं झालंय का? आपण निघूया का? तर अर्जुन म्हणतो, काम झालं नाही, कारण महिपत शिकरेने तोंड उघडलं नाही, त्यामुळे आता आपल्या हाती काहीच नाही. आपण एक काम करूया, आता आपण ऑफिसला जाऊयात. तर चैतन्य म्हणतो, ऑफिसला? अर्जुन तुझं डोकं जाग्यावर आहे ना? आता आपण थेट घरी जाणार आहोत. अर्जुन म्हणतो, थोड्या वेळासाठी तरी आपण ऑफिसला जाऊयात ना, म्हणजे माझी 1-2 कामं आहेत ती पूर्ण करूयात. तर चैतन्य म्हणतो, नाही, मी तुला ऑफिसला घेऊन जाणार नाही. अरे माझ्या जबाबदारी मी हॉस्पिटलमधून तुला डिस्चार्ज मिळाल्यावर थेट इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलो आहे आणि जसं घेऊन आलो आहे ना तसंच आता तुला घेऊन मला घरी जावं लागेल, कारण नाहीतर सायली वहिनी माझ्यावर चिडेल आणि तिचा रागही मला परवडणार नाही. तुला परवडणार आहे का? तसं असेल तर तू जा. तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मलाही नाही परवडणार, पण एक काम करूया ना. तर आता अर्जुन काही बोलणार, परंतु अश्विन अगोदरच फोन ठेवतो. आता मात्र अर्जुनला काहीच बोलता येत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वांना तर आश्चर्याचा धक्का बसतोच. तर अश्विन प्रियाला विचारतो, तन्वी तू आणि किचनमध्ये? तर प्रिया म्हणते, हो मला माहीत आहे ही काही माझी स्वयंपाकघरातली वेळ नाही आहे, तरीसुद्धा म्हटलं सगळ्यांसाठी काहीतरी बनवावं आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांसाठी पोहे बनवत आहे. गरमागरम पोहे 5 मिनिटात तयारच होतील, तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. तर अश्विन म्हणतो, अगोदर मला पाहावं लागेल की सूर्य नक्की कुठल्या दिशेला उगवला आहे. तर प्रिया म्हणते, अश्विन तू तरी नको ना रे मस्करी करू, मला माहीत आहे सर्वच जण खूप टेन्शनमध्ये आहेत, सुमन काकू भेटत नाही म्हणून सगळ्यांनाच काळजी वाटत आहे. आता मी काही बाकी मदत करू शकत नाही, म्हटलं किचनमध्ये तरी थोडीफार मदत करावी आणि म्हणूनच मी किचनमध्येच आले आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवत आहे, तुम्ही बसून घ्या ना. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. असं म्हणत कल्पनाताई किचनमध्ये येतात आणि अस्मिताला दूध घेऊन जाणार, परंतु दुधाच्या पातेल्यात पाहतात तर दूध नासलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, हे दूध कसं नासलंय? तर आता कल्पनाताई प्रियाकडे पाहतात. प्रिया म्हणते, दूध फाटलंय, माझा तर लक्ष होता. असं म्हणत ती आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवून देण्याचा ती प्रयत्न करत असते. तर पूर्णाची कल्पनाताईंना आवाज येत म्हणतात, कल्पना अगं तन्वी किचनमध्ये आहे, मग अजून काय अपेक्षा ठेवायच्यात? आता मात्र कल्पनाताईंना खूप राग आलेला असतो. कल्पनाताई किचनच्या बाहेर येतात तर इकडे सायलीच्याही सगळं काही लक्षात येतं. सायली म्हणते, आई मी आलेच. असं म्हणत सायली आता तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे अश्विन किचनमध्ये जातो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी तू जर हे सगळं काही मनापासून करत असेल तर खरंच मलाही आवडलं आहे. तुला असं किचन
किचनमध्ये काम करताना पाहून मलाही खूप बरं वाटत आहे. थँक्यू की तू सगळ्यांची काळजी घेतेस. प्रिया म्हणते, अश्विन अरे अशा वेळी आपल्या मनातील हेवेदावे बाजूला ठेवून आपणच तर एकमेकांना साथ द्यायची असते ना. अश्विन आता तुझा राग गेलाय ना. आता अश्विन प्रियाला काहीच सांगत नाही. तो एवढंच म्हणतो की मी चेंज करून येतो, फ्रेश होऊन येतो. असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता प्रिया किचनमध्ये काम करत असते. आता अश्विनने अजूनही आपल्याला माफ केलं नाहीये हे प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच प्रियाला अश्विनचा खूप राग आलेला असतो. तर इकडे नागराज काका पोलीस स्टेशनमधून थेट सुमन काकूंना भेटण्यासाठी एका गोडाऊनमध्ये आलेले असतात. कारण आता नागराज काकांनी सुमन काकूंना एका गोडाऊनमध्ये शिफ्ट केलेलं असतं. नागराज काका येतात आणि नागराज काकांना पाहून सुमन काकूंची खूप चिडचिड होते. नागराज काका सुमन काकूंच्या तोंडातील रुमालाचा बोळा बाहेर काढतात. तर सुमन काकू आपलं तोंड उघडतात आणि म्हणू लागतात, लाज वाटते की तुम्हाला माझा नवरा म्हणायला. तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतराल असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि तुमच्याबद्दल मी असा कधी विचारही केला नव्हता. तर नागराज काका उलट सुमन काकूंना म्हणतात, मलाही कधी वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करू शकतेस. अजूनही तुझ्यातली मस्ती जिवंत आहे. एवढं सगळं होऊनही तुझ्यामध्ये काहीच बदल घडला नाही आहे का? म्हणजे अजूनही तू बोमलतेच आहेस, माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेस, म्हणजे अजूनही तुझा माज उतरला नाही आहे का? खरंच सुमन, तुला मानलं पाहिजे. आता सुमन काकू चिडतात आणि नागराज काकांना म्हणतात, तुमच्यातला माणूस मेलाय का हो? मला तरी असं वाटते की तुम्ही राक्षस आहात, राक्षस. म्हणजे माणुसकी नावाची चीज तुमच्याकडे राहिलीच नाहीये. माणसांबद्दलचं प्रेम, माणसांबद्दलची दया तुम्हाला येतच नाहीये. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटते की तुम्ही आताच नाही राक्षस आहात, अगोदरपासूनच असाल आणि मी मात्र तुम्हाला पाठीशी घालत आले. मला एक सत्य कळालं आहे, भाऊजींचा अपघात तुम्हीच घडवून आणला होता ना. या सगळ्या मागे तुमचाच हात आहे ना. मला सगळं काही लक्षात येत आहे. हे सगळं काही तुम्ही केलंय आणि ते मला कळालं आहे. त्यामुळे आता सत्य लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. आता मात्र सुमन काकूंचं हे बोलणं ऐकून नागराज काका घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया सर्वांसाठीच नाश्ता घेऊन येते. सर्वांसाठी तिने पोहे बनवलेले असतात. आता प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई तुमच्यासाठी. तर कल्पनाताई म्हणतात, मी नंतर घेईन. तर आता प्रिया इथे अस्मिताला, अश्विनला सर्वांनाच पोहे देते. तर प्रिया पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी अगं तू सुद्धा पोहे घे ना, खाऊन घे. आणि हो, सर्वांनी खा आणि मला सांगा की पोहे कसे झाले आहेत. आणि त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे आता तुझी तब्येत कशी आहे? तर अर्जुन म्हणतो, मी आता एकदम ठीक आहे. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे बस ना तू. तर अर्जुन बसताच पूर्णाजी म्हणतात, अर्जुन अरे तुला बघण्यासाठी आम्ही सकाळी सर्वच जण हॉस्पिटलला येणारच होतो, परंतु तेवढ्यातच आम्हाला कळालं की तुला डिस्चार्जच मिळाला आहे. पण अर्जुन मलाही कळालं नाही की तू हॉस्पिटलमधून सुटल्यावर लगेच पोलीस स्टेशनला का गेला होतास. अरे आरामाची गरज आहे तुला. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तसं महत्त्वाचं काम होतं, कारण महिपत शिकरे तोंड उघडत नव्हता आणि काहीही झालं तरी त्याला बोलतं करायचं होतं आणि त्यासाठीच मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. तर चैतन्य म्हणतो, आणि तसंही मी अगोदरच डॉक्टरांना सांगितलं होतं की लवकरात लवकर अर्जुनला डिस्चार्ज द्या, कारण मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे आहेत. तर अस्मिता हसतच म्हणते, हो हो मग बस ना. पण आज पोहे सायली वहिनीच्या हातचे नाही आहेत, तर तन्वीच्या हातचे आहेत. आता मात्र अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो. आता प्रिया चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य रे बस ना, मी तुझ्यासाठी आणि अर्जुनसाठी पोहे घेऊन येते. असं म्हणत प्रिया पोहे आणण्यासाठी जाते. तर इकडे प्रतापराव म्हणू लागतात, अर्जुन अरे तू पोलीस स्टेशनला का गेला होतास आणि तू पोलीस स्टेशनला जाऊन काही उपयोग झालाय का? तसं पण पोलीस होतेच ना तिथे, त्यांनी त्यांचं काम केलं असतं. अर्जुन म्हणतो, आज नाही उपयोग झालाय, पण आज ना उद्या नक्कीच उपयोग होईल. आज महिपत शिकरे ऑलमोस्ट मास्टर माइंडचं नाव सांगणारच होता, परंतु माहीत नाही तो गप्प का झाला. आणि त्याचवेळी अर्जुनला नागराज काकांचं बोलणं आठवतं. आता त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. तर अर्जुन म्हणू लागतो, पण शेवटी किती दिवस तो गप्प राहणार आहे? आज ना उद्या त्याला तोंड उघडावंच लागणार आहे आणि आज ना उद्या तो सत्य सांगेलच. आता हे ऐकताच प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन गप्प बस, माझं डोकं फिरवू नकोस. सुमन काकू म्हणतात, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं सत्य जास्त काळ लपून राहणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या जगाला ओरडून ओरडून तुमचं सत्य मी सांगणार आहे. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता नागराज काका प्रियाला भेटतात आणि घडलेलं सगळं ज्यावेळी प्रियाला सांगतात, ते प्रिया म्हणू लागते की आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आयुष्यात महिपत शिकरे कधीही आपलं नाव घेणार नाहीत.
तर नागराज काका प्रियाला म्हणतात त्यासाठी आपल्याकडे एक हुकमी एक्का आहे. तर प्रिया म्हणते आता तोच हुकमी एक्का वापरण्याची वेळ आली आहे. तर इकडे आता अर्जुन पुन्हा एकदा महिपत शिकरेंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, महिपत तुला काय वाटते, तू जर मला सत्य नाही सांगितलं तर मला मास्टर माइंडचं नाव कळणार नाही, परंतु त्या अपघाताचे सर्व डिटेल्स मला आहेत. त्यामुळे आता तो मास्टर माइंड माझ्यापासून लपणार नाही. तू नाव नाही सांगितलं तरीसुद्धा मला कळणार आहे की तो मास्टर माइंड कोण आहे. आता मात्र महिपत शिकरेंना काय करावं काहीच कळत नसतं. ते अर्जुनकडे पाहत असतात. आता घाबरलेले महिपत शिकरे मास्टर माइंडचं नाव सांगतील का आणि आपली सुटका करून घेतील का? अर्जुनला सत्य कळेल का? नागराज काकांचं सत्य सगळ्या जगासमोर येईल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.